नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या गोंड्याच्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर असा आपला ब्लॉग येते. माफ करा, टाईम भेटत नाही, त्याच्यामुळे आज आपण चाललेले चेन क्लीन करायला. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाला फॉलो केला असेल तर फॉलो करा. थोड्याच वेळात मग आपण बाकीच्या गप्पा मारू. ही गाडी आपली लय दिवस झाले चेन पण साफ केलं नव्हतं. हे बघा, चेन घाण झालेली आहे. हे बघा, तर ही पण आपल्याला साफ करायची आहे. आणि हे आज आणून आपण लावलं फायनली. दोन्ही पण चेंज केले, हे पण चेंज केलं, हे पण चेंज केले. आणि उद्या तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तर इन्स्टाला फॉलो करून ठेवा, कारण ती गुड न्यूज तुम्हाला इन्स्टावरती भेटेल. आणि ब्लॉग तर आपण तसं पण करणारच आहे. बघूया, आता सुरुवात करूया आपण चेन साफ करायला. बाकीचं तुम्हाला दाखवतो मी कशी साफ करतो, काय ते. ठीक आहे. हे बघा, आपण हे घेतलेलं आहे मोटूलचं चेन क्लीन अँड चेन लुब्रिकेशन ब्रश मागवला आहे. आणि हा आपण स्टँड घेतला आहे. हा असा बाईकला लागतो, तो पण दाखवतो मी कसा लागतो ते ब्लॉग लास्टपर्यंत बघा. हे बघा मित्रांनो, हे असं मागवलं आहे. हा स्टँड आहे. आणि हे दोन देतात रब्बर, जेणेकरून ग्रीप खाली पकडून राहू. हँडलला ती एक पट्टी गुंडवून ब्रेक मारून ठेवलं आहे, जेणेकरून गाडी पुढे सरकू नये म्हणून. आणि खूप चांगलं आहे, कारण की आपल्याला डबल स्टँड नाही, त्याच्यामुळे मग आपल्याला हे मागवायला लागलं आहे. टाकल्यावरची केसच जात चालली आपल्या हेल्मेटमुळे. त्याच्यावर पण काहीतरी सोल्युशन करायला लागेल. आता हे आपण त्याला लावूया आणि मग बाकीचं पुढचं काम चालू करूया. खाली लावायचं तुम्हाला हे असं खाली लावू. तर बघा, हे अशा प्रकारे लागतं. आणि हा आपला टायर मग आपला इझिली असा फिरता येतो. बाबा दिसलं. आता ह्याचा फॉल्टच असा आहे की हिचं फर्स्ट गिअरला स्टँड काढल्याशिवाय चालू नाही होत गाडी. त्याच्यामुळे आपण बंद गाडीमध्येच करणार आहे, आणि तीच सेफ्टी चांगली आहे. हे बघा, मला जर नाव पाहिजे असेल तर फ्री प्रमोशन होतं आहे ह्यांचं. हे बघा, ॲमेझॉनला भेटतं आहे. मला वाटतं काहीतरी एक 200-300च्या आसपास आहे, का 800च्या आसपास काहीतरी, का 800च्या आसपास काहीतरी मी घेतलेलं. तर आता पुढचं टाईम न वेस्ट करता करता आपण पुढचं पटापट काम चालू करूया. तर मित्रांनो, सर्व सेटअप करून झालेलं आहे. सर्व तो केला आहे सेटअप अख्खा. तर ही चेन आपण साफ करतो आहे. तर तुम्हाला आहे ना अँगल दाखवतो. आता कुठच्या तरी अँगल, मस्तपैकी गार हवा सुटली आहे. तर तुम्हाला आहे ना अँगल लावतो कुठेतरी, आणि तुम्हाला बाकीची पुढची प्रोसेस दाखवतो. फर्स्ट टाईम मी चेन क्लीनचा व्लॉग करतो आहे. कसा वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच जर तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर मी तसेच व्लॉग करत जाईल. आता सध्या तरी कुठे आपली बाईक राईड होत नाही आहे. रायगडचं झालं प्लॅनिंग, आता बघू सुमितबरोबर अजून एक प्लॅनिंग चालू आहे. ती जर झाली तर मग निघू. हां, अरविंदबरोबर एक राईड झाली आमची फिक्स पुढल्या महिन्यातली. ॲक्च्युली जून महिन्यात चालू होती, पण जून महिन्यात कसं थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे जून महिन्यात पॉसिबल नाही होते. पण जुलैच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये आपण भीमाशंकरला जाणार आहे बाईक राईड करायला. पावसातून खूप मजा येणार आहे. तो पण होईल ब्लॉग. बघू, चला आता इथे काहीतरी सेटअप करतो आणि तुम्हाला ते दाखवतो चेन क्लिनिंग. तर मित्रांनो, हे बघा असं लावलं आहे. आता कसं तरी अँगल ॲडजस्ट करून घ्या, आणि ही अशी गाडी फिरेल आपली, आणि मस्तपैकी चेन पण साफ होईल, माती पण साफ होईल, सर्वच काही होईल. पहिले आपण हा ब्रश घेतला आहे, हा बघा हा वाला. ते इथं मस्तपैकी असं अटकवूया, आणि एका हाताने आपण असं टायर फिरवूया. हे बघा अटकला. लय मेहनत लागते हो मित्रांनो. माती बघा किती पडली बघा. आणि होते आपली चेन हळूहळू हळूहळू साफ होते बघा. ही चेन साफ करायला आहे ना मित्रांनो, नाही म्हणता म्हणता ना दोघं जण तरी पाहिजेलच हो.
कारण की हालत बेकार होते चेन साफ करायला. माती बघा ना किती पडते खाली, त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता किती चेन आपली घाण झालेली ती. मी बहुतेक चुकीच्या पद्धतीने काहीतरी चेन साफ करतोय, मला पण आय डोंट नो. मारायचं आता चेन क्लीन. हा स्प्रे घेतला आहे बघा, हा मोटूलचा चेन क्लीन, तो मारूया आणि मग परत एकदा आपण साफ करूया. आता कचरा बघा किती पडेल. मी बसलोय बघा सर बघा, ते भारी हे बघा. कचरा बघा किती पडली बघा, चेन बघा किती घाण झालेली आपली. ही बघा किती काळ थेंब हे बघा. आणि अशा प्रकारे झालेली तर आहे चेन साफ. हे बघा ओके. आता इथून मग आपण स्प्रे मारूया, असा ठेवतो म्हणजे तुम्हाला पण दिसेल. हे बघा सोपी आहे चेन साफ करणं. मी उगाच गॅरेजमध्ये 50-100 रुपये घालवायचो, तर आपल्याला आहे ना ते खोलून आता साफ करायला लागेल. हे बघा हे जो चेन पॉकेट आहे ना, तो आपल्याला साफ करावा लागणार आहे, कारण की तो केला नाही साफ. बघूया, कारण मला त्याचं पानं पण भेटत नाही. आपलं एक टूल किट घ्यावं लागेल. टूल किट घ्यायचं आहे, आपल्या अजून बरेच काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि जस्ट आता चेन साफ करता करता एक गोष्ट लक्षात आली. तर आपण गेमिंग चॅनल चालू केलेला आहे, तो चालू होणार आहे आपला नेक्स्ट फ्रायडेपासून. म्हणजे मला वाटतं आहे ना 19 तारखेच्या आसपास वगैरे चालू होईल आपला गेमिंग चॅनल. तर त्याची पण चॅनलची लिंक देतो खाली, त्याला जाऊन सबस्क्राईब करा. नाही तर मी इंस्टाला स्टोरीवरती लावेलच, इथे चॅनलचं नाव मेन्शन होत असेल स्क्रीनवरती. तर त्याच्यावरती त्या चॅनलचं नाव सर्च मारा इंस्टाचं, त्याच्यावरून जाऊन आपल्याला फॉलो करा. तर आता बघूया, बरंच काही गाडी पण आपल्याला धुवायला न्यायची एक दिवस, तर ती पण घेऊन जाऊया. चेन बरेच दिवस झालेले साफ नव्हती केली, आता पावसाळा पण येईल, मग त्या राईड चालू होतील, मग त्याच्यामुळे परत चेन ड्राय पडेल, तुटेल वगैरे, त्याच्यामुळे ती काळजी घ्यावी लागते. आणि हा चोमू, श्रीमानच्या भाषेमध्ये हा चोमू, स्पॉन्सर नाही करायचा कॅमेरा उगाच, आपण कशाला स्पॉन्सर करायचं, ते देतील आपल्याला स्पॉन्सरशिप. तर ह्या चोमूनी रेकॉर्डिंग करतोय आपण. चोमू ॲक्शन 2 खूप कामाचा येतो आपल्याला, खूप म्हणजे खूप भारी कामाचा येतो आहे, त्याच्यामुळे आज कॅमेरा वगैरे. आणि आता ह्याच्या पुढे आपले जे पण काही व्लॉग असतील त्या सर्व चोमू 2मधूनच येणार आहे. आता उरलेली चेन क्लीन करूया फटाफट, मग पॅकअप करून घरी जाऊन बसूया, कारण गरमी खूप वाढली हो, खूप हीट होतं आहे. तर मित्रांनो, लय विचित्र प्रकारे कॅमेरा लावलेला आहे बघा, दिसतंय आता. आता दिसतं आपली उरलेली चेन परत साफ करूया. घाण बघा किती पडली बघा, शपथ किती म्हणजे. नाही ना म्हणता म्हणता एक ना एक 6 महिने आले असतील, पण चेन क्लीन नव्हती केलेली. आता चेन क्लीन केली आहे. आता हे बघा, आता आपण हे मारतोय मेन ह्याचा काम, चेन लूप. हे बघा चेन लूप आहे,
आता हे आता इथे आपण अप्लाय करणार आहे. ठीक आहे. हा कचरा नाही म्हणता म्हणता आहे ना 3 महिन्याचा कचरा असेल हा. म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला आहे ना चेन साफ तरी करावंच लागेल. तर आता सध्या कशी गाडी पार्किंगला वगैरे लागते याच्यामुळे झालेली आता चेन वगैरे साफ करावा. कॅमेरा वगैरे कसा लटकवलाय हे बघा. फॉलो करायला विसरू नका बघा. Instagram ID, YouTube ID. तर चेन वगैरे साफ करून झालेली आहे. आता सर्व आवडतो. गाडी व्यवस्थित लावून ठेवून देतो कारण आता तर काढून नाही शकत. 1-2-3 तासानंतर काढून तिला राऊंड मारून आणायला लागेल. मग ती जी व्यवस्थित बसली गेली असेल. ठीक आहे. आता हे बघा हे आपण आता असं लावलंय ना. ते रिलीफ करायला पण खूप सोपं आहे. हे पकडायचं आणि हे फक्त असं जोरात करून खेचायचं. गाडी आपोआप आपली खाली येते. मग ह्याला आपण असं साईडला ठेवून द्यायचं आणि मग हे जो ब्रेक मारलेला आपण लावलेला तो असं खोलून ब्रेकला रिलीफ करायचं. हे का लावण्याचं गरजेचं आहे माहिती आहे का? कारण की होतं कसं माहिती आहे काय होतं काय ते का लावणं गरजेचं आहे कारण ते होतं कसं त्याच्यामुळे ना गाडी आपली पुढे मागे जात नाही. गिअरवरती असं न्यूट्रलला टाकली की पुढे मागे होत नाही गाडी. त्याच्यामुळे ते लावणं खूप गरजेचं आहे. फायनली आपली चेन साफ करून झालेली आहे आणि खूप कचरा होता. खूप म्हणजे खूप कचरा पडलेला आहे. बघू शकता तुम्ही गॅरेज इथे घाण झालेला अख्खाच्या अख्खा कचरा इथे पडलेला आहे मातीचा. तर म्हणजे नाही ना म्हणता म्हणता यांना 3-4 महिने आले असतील चेन साफ नाही केली आणि गाडी आपण तशीच नेतोय. खूप रिक्सी पॅटर्न होतं कारण चेन गंतून तुटू पण शकते काही होऊ शकतो. बरं आलं आज मुहूर्त काढून आपण चेन साफ केली आहे. तर ब्लॉग आपला आजचा इथपर्यंतच होता. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची झाली तुम्हाला तर आपण गेमिंग चॅनल चालू केलेलं आहे पुढल्या शनिवारी म्हणजे 15 ते 19च्या मध्ये आपण लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करणार आहे. तर त्याची पण लिंक मी देईल या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल किंवा मग आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती तिथे स्टोरीला लावेल मी चॅनलची लिंक आपण चालू करायच्या अगोदर. आणि ऑल ओव्हर ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.